नमस्कार, मी देवमाने श्याम. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आपल्या सुनील देवमाने या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता दहावीतील जे पहिलं युनिट आहे त्यातली जी पहिली कविता आहे 1.1 अ टीनेजर प्रेयर, दॅट मीन्स किशोरवयीन मुलीची प्रार्थना, याचा आपण वॉर्मिंग अप आणि चिटचॅट पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका, कारण नव्याने येणाऱ्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती सर्वप्रथम आपल्याला प्राप्त होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अ टीनेजर प्रेयर या कवितेचा आपण वॉर्मिंग अप आणि चिटचॅट पाहणार आहोत. तर आय हॅव अ बुक, माझ्याकडे पुस्तक आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तकामध्ये पाहून उत्तरं समजून घ्यायची आहेत, समजून घ्यावयाची आहेत. चला तर वेळ न दडवता आपण काय करूया, आजच्या वॉर्मिंग अप आणि चिटचॅटला सुरुवात करूया. बघा, क्वेश्चन नंबर 1 म्हटलेला आहे, फ्रॉम ग्रुप ऑफ 5 to 6 अँड डिस्कस. 5 ते 6 मुलांमध्ये काय करा म्हटलंय किंवा मुलींमध्ये चर्चा करा म्हणून सांगितलेलं आहे. काय म्हटलेलं आहे क्वेश्चन, तर गिव्ह अ रेटिंग ऑफ 1 to 5 टू इच ऑफ द फॉलोइंग. आणि आपण एखादं प्रोडक्ट खरेदी करतो, त्याला मग आपण 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार आणि त्याची जर क्वालिटी सर्वोत्तम असेल तर आपण 5 स्टार देतो. मग खाली तुम्हाला एक सिच्युएशन दिलेली आहे, त्या सिच्युएशनला सिक्वेन्सली 1 to 6 पर्यंत तुम्हाला करायचं आहे. सिक्वेन्सली लावायचं आहे. फर्स्टला काय करणार, सेकंडला काय करणार, थर्डला काय करणार, अशा प्रकारे. तर आपण क्वेश्चन बघूया आणि मग उत्तराला सुरुवात करूया. क्वेश्चन आहे, व्हेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन व्हॉट डू यू जनरली डू. ज्या वेळेस तुम्हाला एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस तुम्ही काय कराल. प्रश्न काय म्हटलेला आहे, व्हेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन व्हॉट डू यू जनरली डू. ज्यावेळेस तुम्हाला एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेस तुम्ही काय करता. खाली ऑप्शन्स आहेत. नंबर 1 ला ऑप्शन्स आहे, कन्सल्ट एल्डर अँड पॅरेंट्स अँड एल्डर्स. सेकंड वन, कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ऍडवाइस. थर्ड वन इज प्रे टू गॉड फॉर गायडन्स. फोर्थ वन इज थिंक डीपली इन सायलेन्स. 5, ask your teacher for help. and last one, toss a coin to decide. मग या ऑप्शनला आपल्याला निर्णय घेताना सगळ्यात अगोदर आपण काय करू, तर ते सिक्वेन्सली लिहायचं आहे. मग एखादा निर्णय घेताना आपण सगळ्यात अगोदर त्या गोष्टीचा काय करू, डीपली विचार करू, खोलवर विचार करू. म्हणून थिंक डीपली इन सायलेन्स याला नंबर 1 एक नंबर द्यायचा आहे. नंबर 2, आपण त्यावर विचार केल्यानंतर आपण आपल्या पॅरेंट्सचं मत घेतो, पॅरेंट्सचा सल्ला घेतो, आपल्या मोठ्यांचा सल्ला घेतो. म्हणून कन्सल्ट पॅरेंट अँड एल्डर्स याला 2 नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या शिक्षकांची चर्चा करतो, मदत घेतो. म्हणून आस्क युअर टीचर फॉर हेल्प या ई जे ऑप्शन आहे त्याला 3 नंबर द्यायचा आहे. 4 नंबरला आपण आपले जे मित्र आहेत, सहकारी मित्र, त्यांची ऍडवाइस घेतो, त्यांचा सल्ला घेतो. म्हणून कॉन्टॅक्ट फ्रेंड्स टू ऍडवाइस याला 4 नंबर द्यायचा आहे. आणि 5 नंबरला आपण काय करतो, तर प्रे टू गॉड फॉर गायडन्स, आपण देवाकडे काय करतो, प्रार्थना करतो. आणि शेवटी सगळ्यात शेवटी 6 नंबरला आपण टॉस अ कॉइन टू डिसाइड. आपण कोणत्या निर्णयापर्यंत पोहोचूच शकत नसू तर मग आपण काय करतो, टॉस करतो. अशा प्रकारे आपल्याला ही काय करायचं आहे, सिक्वेन्स सेट करायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 म्हटलेला आहे, देअर आर लॉट ऑफ फिगर ऑफ स्पीच इन आवर इंग्लिश लँग्वेज. बघा, आपल्या इंग्रजी भाषेमध्ये जसं मराठी भाषेमध्ये भाषेचे अलंकार आहेत तशाच प्रकारे इंग्रजी भाषेमध्ये पण भाषेचे अलंकार आहेत. तुम्हाला इथं अपॉस्ट्रॉफी या अलंकाराचे उदाहरण दिलेले आहेत आणि ते फिल करायला सांगितलेले आहेत, भरायला सांगितलेले
आहेत. त्या अगोदर अपॉस्ट्रॉफी म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती असेल, ती मृत असेल किंवा हजर नसेल, लक्षात आले, वस्तू असेल, व्यक्ती असेल जी मृत असेल किंवा हजर नसेल, तरीही ती ऍट प्रेझेंट आपल्या समोर आहे, ती जिवंत आहे, आपण तिच्याशी बोलतोय असं समजून, असं करणं, असं समजणं म्हणजे त्याला अपॉस्ट्रॉफी अलंकार असं म्हणतात. इथे काही एक्झाम्पल दिलेले आहेत आणि आपल्याला फील करायला सांगितलेले आहेत. आपण फील करूया. नाव कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल ऑफ अपॉस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. खाली दिलेले जे उदाहरणं आहेत ते फील करा, ते भरा, पूर्ण करा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. क्रिएटिंग दॅट मीन्स सर्जनशीलता, नवनिर्माणशीलता, नवनिर्मिती क्षमता असणारे त्याला आपण क्रिएटिंग असं म्हणतो, क्रिएटिव्ह असं म्हणतो. फर्स्ट एक्झाम्पल आहे ओ लाईफ हाऊ डॅश डॅश डॅश. मग भरू शकतो आपण ओ लाईफ हाऊ स्ट्रेंज आर यू. लक्षात येत आहे. आणि शेवटी एक्सक्लेमेशन ओ लाईफ हाऊ स्ट्रेंज आर यू. ते फील करू शकता. डिअर गॉड प्लीज हेल्प मी इन माय डिफिकल्टीज. हे देवा तू माझ्या संकटामध्ये मला काय कर, मदत कर. नंबर 3 बुक्स यू आर माय फ्रेंड्स. फील करू शकता यू आर माय फ्रेंड्स. एक्झाम आय विश यू वेअर नेवर डिअर. एक्झाम्स आय विश यू वेअर नेवर डिअर. आणि लास्ट वन आहे ओ यू ब्युटिफुल स्काय सेंड ऑल युअर ब्युटी टू द अर्थ. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, ते एक्झाम्पल्स फील करू शकता. मला खात्री आहे या व्हिडिओमधून नक्कीच विद्यार्थ्यांना अ टीनेजर प्रेयर याचा वॉर्मिंग अप आणि चिटचॅट समजण्यासाठी काय होईल, मदत होईल. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शैक्षणिक उद्देशातून बनलेला आहे. या व्हिडिओ संबंधित काही अडचण असेल, काही प्रश्न असतील, तुमचे काही जे प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. मी आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तोपर्यंत नव्या व्हिडिओद्वारे आपण लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय, टेक केअर.